झी 24 तास एक पाऊल पुढे. राजीनाम्याचं महाभारत कशासाठी या सेगमेंटच्या सुरुवातीला मला जायचंय गिरीश कुबेर यांच्याकडे. गिरीशजी, मला तुम्ही सांगा, या सगळ्या राजीनाम्यामुळे सर्वसामान्य माणसाला नेमकं काय मिळालं आणि त्याहीपेक्षा सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांची राज्यातली या पुढची वाटचाल कशी असेल, नेमकं काय होईल पुढच्या 2 दिवसात? दोन्ही पक्षांना याच्यातला एक कुणीतरी खालती जास्त पर्यंत दुसऱ्याला वरती येता येणार नाही तर उघडच आहे. दोघांचाही मतदारसंघ एकच असणार आहे, दोघांचा मतदारांचा टार्गेट दोघांचंही एक असणार आहे. हे सेना बीजेपीच्या बाबतीत जसं लागू होतं तसंच यांच्या बाबतीत ते लागू होतं. त्यामुळे काँग्रेसवाल्यांना एनसीपीला कापायला आवडेल, एनसीपीवाल्यांना काँग्रेसची छाटणी करायला आवडेल. हा असाच खेळ सुरू राहणार जोपर्यंत यातला निर्णायक क्षण येत नाही तोपर्यंत. मुद्दा एक आणि मुद्दा 2, जनसामान्यांना काय मिळालं. जनसामान्यांसाठी काही असतं असा काही त्याचा विचार असतो, अशी व्यवस्था कुठल्याही राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये आपल्याकडे नसते. मला माझं कल्याण करायचंय ते करून घेता घेता हातातनं जर काही सांडलं तर ते बाय प्रॉडक्ट म्हणून जनसामान्यांचं कल्याण असतं. जनसामान्यांच्या कल्याणासाठी काहीही होतं हे सर्व पक्षांना लागू होत आहे. दुर्दैवाने काँग्रेस एनसीपी आता हे आपण त्यांच्याविषयी बोलतोय कारण ते सत्तेवर आहेत म्हणून, पण सेना भाजपच्या बाबतीतही हा मुद्दा लागू होतो. त्यामुळे जनसामान्यांना त्यांचं हित घेऊन काही राजकीय धोरणं आखली जातात. म्हणजे या राजीनाम्यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीही फरक पडणार नाहीये, काहीच संबंध नाही. मला याचं रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, तुम्ही मगाशी स्पष्टपणे असं सांगितलं की काँग्रेस कुठच्याही प्रकारच्या नेतृत्व बदलाच्या मागणीला थारा देणार नाही, पण जर उद्या अशी मागणी झाली की एक कोऑर्डिनेशन कमिटी असावी, त्या कोऑर्डिनेशन कमिटीने काही निर्णय घ्यावेत, त्यांच्या मार्फत काही गोष्टी घडाव्यात, तर त्याला तुमच्या पक्षाचा होकार असेल का? आणि राष्ट्रवादी बरोबरचे तुमचे संबंध यापुढे कसे असणार आहेत? या सगळ्या बिटरनेस नंतर, कडवट्टेनंतर ते कसे राहतील? नाही, कोऑर्डिनेशन कमिटी तर आजही आहे, तिच्या मिटिंगा होत असतात. एक 10-12 दिवसापूर्वी अशी एक मीटिंग कोऑर्डिनेशन कमिटीची झाली. त्यामुळे कोऑर्डिनेशन कमिटी ही काही नव्यानं करण्याची आवश्यकता आहे असं नाही, ती आजही अस्तित्वात आहे. पण त्या कोऑर्डिनेशन कमिटीमध्ये जी चर्चा होते ती चर्चा राज्यापुढचे प्रश्न ते सोडवण्याबाबतचे जे काही उपाययोजना असतील, एकूण राज्याची धोरणं अशी होणं हे जास्त आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यावहारिक चर्चाही होणं आवश्यक आहे. त्यामुळे कोऑर्डिनेशन कमिटीचा काय फार प्रश्न आहे असं नाही. पण आपण मुळात विचारलेल्या प्रश्नाबद्दल असं म्हटलं पाहिजे की असे प्रसंग आपल्याला टाळता आले पाहिजेत. पण दुर्दैवानं असे प्रसंग आजपर्यंत जर टाळता आले नसतील तर त्याचा अर्थ युरोपातल्या काही देशांप्रमाणे आपण अजून स्पिरिट ऑफ कोएलिशन पूर्णपणे आत्मसात केलेलं नाही. अजूनही स्वतःच्या ताकदीवर एकट्यानं सत्तेवर येण्याची आकांक्षा, इच्छा, महत्वाकांक्षा सर्व राजकीय पक्षांमध्ये आहे आणि ते येता येत नाही तोपर्यंत कोएलिशन अशा प्रकारची मानसिकता आहे, म्हणून असे प्रश्न निर्माण होतात. एकनाथराव, मला तुम्हाला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा. या सगळ्याकडे एक विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाचे नेते म्हणून तुम्ही काय म्हणून बघताय? याच्यातनं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला काही शिकायला मिळणार आहे का? या सगळ्याकडे तुम्ही केवळ एक संधी म्हणून बघताय? जेव्हा अलायन्सचे सरकार असतात त्यावेळेस अशा गोष्टी होतात हे मला मान्य आहे. परंतु या कुरबुरी तिथल्या तिथे सोडवण्यासाठी वेळीच प्रयत्न झाला पाहिजे हे आमच्या कालखंडामध्ये आम्ही बऱ्याचदा अनुभवलेलं आहे. अलीकडे एक प्रश्न तुम्ही विचारला की याच्यामधून जनतेला काय मिळालं. बरोबर आहे. इतका मोठ्या प्रमाणावर 35-40 हजार कोटी रुपये जर पाण्यात बुडाले, तो जिरला, पाणी मिळालं नाही तर नुकसान जनतेचं झालं. मला आठवतं की विधानसभेत माझ्या भाषणानंतर माननीय अजितदादा पवारांनी एक प्रश्नाचं उत्तर मला दिलं होतं. ते मला म्हणाले की नाथाभाऊ, तुम्ही इतक्या मोठ्या आवाजामध्ये भाषण केलं, महागाई वाढली, भ्रष्टाचार झाला, विजेचा लोडशेडिंग आहे, महाराष्ट्र अंधारात आहे, हे जरी खरं असलं तरी 15 वर्ष जनता आम्हाला निवडून देते, तुम्हाला निवडून देत नाही. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. म्हणजे एका प्रकारे सत्ताधाऱ्यांमध्ये एक प्रकारची मुजोरी आलेली आहे की आम्ही काहीही केलं तरी जनता आम्हाला निवडून देतं, नुकसान जनतेचं होतं. यामध्ये स्वाभाविकता कल्याणकारी राज्याची कल्पना असताना लोकांच्या हितासाठी निर्णय जसे होतात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि एक स्वच्छ प्रशासनाची हमी सरकार नेहमी प्रत्येक पार्टी ज्यावेळेस निवडणुकांमध्ये देतं तर किमान त्याच्या अनुषंगानं काही प्रमाणात तरी हे चालले पाहिजे ही अपेक्षा जनतेची आहे. आणि ते जर केलं, कोऑर्डिनेशन केलं, समन्वय साधला, जनतेचं हित प्राधान्यानं नजरेसमोर ठेवलं तर मला वाटतं हे प्रश्न निर्माण होणार नाहीत. परंतु व्यक्तिगत महत्वाकांक्षा ज्यावेळेस आडवी येते त्यामुळे अशा प्रकारच्या राजीनाम्याची वेळ येते
आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण मग त्याच्यामधूनच जन्माला येतं. शशिकांत शिंदे, मला तुम्ही सांगा, सर्वसामान्य माणसाला याच्यातनं काय मिळालं? तर याच्यामध्ये सर्वांनी आपापली मतं वेगळी मांडली. मी वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे. सर्वसामान्य माणूस कोणाकडे तरी नेतृत्वाच्या किंवा प्रमुखाच्या भूमिकेतून बघत असतो. आज जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये, मी असं म्हणत नाही, बरेच अनेक पक्ष आहेत, अनेक लोकांच्या नेत्यामध्ये कर्तृत्वपणा आहे, पण महाराष्ट्रामध्ये आता ज्या पद्धतीने किंवा लोकांच्या अपेक्षा ज्या प्रगतीच्या आहे, मग इरिगेशनच्या बातमीमध्ये 1,500 धरणं का केली वगैरे, हा प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे काही ना काहीतरी विकास व्हावा किंवा माझ्याकडून त्या सरकारकडून किंवा प्रमुखाकडून अपेक्षा असतात. महाराष्ट्रामध्ये आता अशी काही नेतृत्व आहेत की त्यांच्याकडून त्या अपेक्षा निश्चितपणाने अपेक्षित आहे. सर्वसामान्य माणसाला असं वाटतं आणि आम्हाला वाटतं की आज थोडे जे महाराष्ट्रामध्ये मोजके हातावर मोजणारे नेते आहेत त्यामध्ये अजित पवार एक आहे. मी तेच सांगतोय ना, शेवटी प्रमुखाकडून अपेक्षा असतात. निर्णय घेताना मग त्यांनी सांगितलं मी भार नियम मुक्त करून देतो, हे करताना नियम चौकट थोडीशी बाजूला ठेवून त्यांनी निर्णय घेतले असते. हे सर्वसामान्य माणसाचा प्रश्न होता ना विजेचा. अशा नेतृत्वाच्या त्या गरजेची गोष्ट आहे. ही ठराविकच नेते आहेत, प्रशासनावर पकड असलेले, प्रशासनावर तेवढी वचक असलेले आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेले, अशा प्रकारचा राजीनाम्यानं मिळाला. एक मिनिट, अशा पद्धतीचे नेतृत्व ज्यावेळेला सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतं, या सर्व राजकीय घडामोडीमध्ये सर्वसामान्य माणसाला काय मिळालं हे जर अपेक्षा केली तर माझं असं म्हणणं आहे की अशा माध्यमातून जे नेते ज्या आपल्या अस्तित्वाच्या किंवा आपल्या अस्मितेसाठी किंवा आपल्या निर्दोषपणा साध्य करण्यासाठी ज्यावेळेला परखडपणे निर्णय घेतात, आमचं म्हणणं आहे की त्याची मूल्यांकन जेव्हा होईल त्यावेळेला या नेतृत्वाच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये माणसाच्या ज्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत, विकासाच्या असतील किंवा कुठल्या, त्या देण्याच्या बाबतीमध्ये सक्षमता निश्चितपणे दाखवली. अभय देशपांडे, लास्ट वर्ड फ्रॉम यू. मला तुम्ही सांगा, या पुढे काय होणार, तुमचे काय अंदाज आहेत? आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सर्वसामान्य माणसाला याच्यामुळे काय मिळालं? अजित पवारांचा राजीनाम्याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की ते राजीनामे, त्यांचा स्वभाव बघता ते राजीनामा मागे घेणार नाहीत. कदाचित उद्या प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचं काम पण बघतील. दुसरा, हे आरोप जे झाले, भ्रष्टाचाराचे आरोप, तर अशा आरोपांच्या चौकशी समित्यांचं जे होतं शेवटी ते याचंही होईल. तिसरी गोष्ट, काँग्रेस राष्ट्रवादीचे संबंध कसे राहतील, त्यामुळे त्या या संसाराचं जे व्हायचं ते होईल. आणि सामान्य माणसाला काय मिळालं, तर मला वाटतं अशा प्रकरणांमधून, वेगवेगळ्या घोटाळ्यांमधून सामान्य माणसाला दोनच गोष्टी मिळतात, थोडा वेळ करमणूक आणि खूप वेळचं नैराश्य. ह्या पलीकडे सामान्य माणसाला अशा ह्याच्यातून काय मिळालं? वेळ संपत आला. गिरीश कुबेर, फायनल वर्ड, काय म्हणाल? काही होणार नाही या प्रकरणातनं. शरद पवार परवा येतील, डोळे वटारतील, सगळे गप्प बसतील, अजित पवार सरकारमध्ये जाणार नाहीत आणि हे सरकार पुढच्या पडण्याची वाट बघत 2014 पर्यंत व्यवस्थितपणे तगून राहील. हे सरकार असंच चालू राहील. एक प्रकारचा काहीसा निराशावादी असा वाटणारा सूर या महाभारताच्या शेवटाकडे जाताना आपल्याला येतोय. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही एक लोकांना प्रश्न विचारला होता, प्रेक्षकांना प्रश्न विचारला होता, या राजीनाम्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काही फरक पडलाय का? बघूया रोखठोक जनमत नेमकं काय आहे. होय, फरक पडलाय असं फक्त 10% लोकांना वाटतंय, तर 89% लोकांना असं वाटतंय कोणत्याही स्वरूपाचा फरक पडलेला नाही. जे मत आपल्याकडे दोन्ही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं होतं, गिरीश कुबेर आणि अभय देशपांडे यांनी, तेच मत जनमत आता समोर येतंय. आपण पाहत होतात राजीनाम्याचं महाभारत कशासाठी. शरद पवार जेव्हा परवा येतील त्यावेळेला या राजीनाम्याचा शेवटचा अंक चालू होईल आणि त्यानंतर कदाचित पुढच्या एका महाभारतालाही सुरुवात झाली असेल, कारण राजकारण हे इथे थांबणार नाहीये. परंतु आज तरी या राजीनाम्यातनं सर्वसामान्य माणसाच्या पदरी फक्त निराशा आणि दुसरं काही आलेलं नाहीये. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आमच्या www.24tas.com या वेबसाईटवर जरूर कळवा. माझे सर्व पॅनलिस्ट एकनाथ खडसे, रत्नाकर महाजन, गिरीश कुबेर, शशिकांत शिंदे आणि अभय देशपांडे या सगळ्यांचे आभार. पाहत राहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.